या वाक्य गावामध्ये भीषण पाण्याची टंचाई भासत आहे। सगळे ग्रामस्थ आणि जी काही वडीलधारी मंडळी आहे इथं सगळे उपस्थित झालेले आहेत। हे लहान काही मुलं आहे जे काही विहिरीवर हात चढून पाणी काढता, पण विहिरीतच जर पाणी मिळत नाही। दुसरी गोष्ट अशी, आज रोजी जे काही इथं टँकर पाण्याचं मिळन ते लोक सगळे म्हणतात की आम्ही व्यवस्थित रीतीने पाणी काढून का होईना वापरू, पण जर विहिरीतच पाणी नाही तर ते काय काढणार आहेत। तर शासनाने कुठल्याही निधीनुसार इथं विहिरीत पाणी आणून टाकावं ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे। 4 विहिरी झाल्यानुसारही पाणीला खूप मोठी टंचाई भासते आज वाक्य गावामध्ये। गावातले महिला मंडळ असेल किंवा लहान थोर जे काही पुरुष असतील ते रानवणी पाण्यासाठी भटकताय। तर शासनाच्या कुठल्या तरी नियमानुसार शासनाकडून वाक्य गावासाठी पाण्या टँकरची योजना व्हावी ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने प्रहार संघटनेकडून आम्ही जाहीर करतो। दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये आजपर्यंत शासकीय योजना कुठलीही असेल ती योग्यरित्या राबवण्यात न आल्यामुळे ही सगळी समस्या आज उद्भवते। आज आमच्या गावासाठी चारा छावणीचा प्रश्न आहे। शेतकऱ्यांसाठी जो काही आता अनुदान मिळालंय, काही शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले, कारण तलाठी न असल्यामुळे शेतकरी वंचित राहून गेले कुठल्याही गोष्टीनुसार। दुसरी गोष्ट, आमच्या गावात जे काही कुठले कामं झालेले आहेत आज इथून मागे किंवा इथून पुढे जे काही येणारे कामं आहेत, शासनाच्या नियोजित कामानुसार जर कुठलंही नियोजन काम झालेलं असतं तर हा पाण्याचा प्रश्न आज आमच्या वाक्य गावात उद्भवला नसता। प्रहार संघटनेकडून आम्ही गावेगाव जाऊन आणि जी काही शासनापुढे हकीकत मांडण्याचा प्रयत्न करतोय की जोही काही प्रश्न असेल पाण्याच्या विषय गंभीरतेचा त्या शासनाने पूर्णतः दखल घेऊन याच्यावर कुठला तरी तोडगा शोधावा ही ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। फक्त 2 मिनिटात खाली विहीर ना हाळ ती बुझे नाही अक्का बाई